प्रिन्स ऑफ कल्याण. आपल्यामध्ये प्रिन्स खेळून गेले सौरभ गांगुली, प्रिन्स ऑफ कॅलकाटा. सर्वात जास्त पार्टनरशिप करणारे रेकॉर्ड ज्यांच्या नावाने आहे सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली. वन डे मध्ये 8,227 धावा. त्यानंतर संघकार आणि महिला जयवर्धने यांचा नंबर लागतो. चला पहिला चेंडू मार्गस्थ. प्रिन्स पहिला चेंडू घेऊन शॉट ऑफ गुड लेन, टप्पा पडला, चेंडू आतमध्ये वळला. इन स्विंग ऑफ कटर. हल्लीच्या काळामध्ये कटर्स, ब्रेकर्स चांगले चेंडू वापरले जातात. स्ट्रेटर वन, फ्लिपर्स, चेंज ऑफ पेस म्हणजे स्पीड ब्रेकर त्याला म्हणतो. फो काय दिशा दिली, चॉप केलं चेंडूला, फक्त पॉइंटच्या दिशेने चेंडू डीप मध्ये जातोय. बघा फुटबॉल, बघा काल रोनाल्डो आले होते, आता लिओनेल मेसी आलाय. हो वा, क्या बात आहे. याला म्हणतात शरीराचा उपयोग करणे. खेळ कुठलाही असू दे, आपले जे अवयव आहेत ना त्या अवयवाचा आपण पूर्ण वापर केला पाहिजे. हाताचा दिमागाचा खेळ, सोबतीला पायांचा खेळ. ज्ञानेंद्रिय आपल्याला इंद्रिय दिलेत देवाने. धावसंख्या इथे 3 वर आहे. धाव संख्येला सुद्धा इंद्रिय खत लाभलंय. 3 धावा आहेत. हो टर्न केला चेंडूला, उचली घेणारा चेंडूला तिथे चपराक पद्धतीने टर्न केलं होतं. स्क्रब द विकेट. फिल्डर आहे तिथे. गुड रनिंग. आवाज देतात खेळाडू कक्षामधून. जल्लोष, आनंदाच्या वाटा, आनंदाच्या गाथा. कारण इथे धावसंख्या वेगाने पुढे जात असताना धावसंख्या 5 वर. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा लाख मोलाचा दिवस. पर्व धाव ग्रँड फायनल डे. हा चेंडू डॉट काढला गोलंदाज प्रिन्सने. 0-2-2-0. आता पुढे काय असणार आहे? 2-2 असतील का? 3-3 असतील असे आम्हाला आवाज देतात खेळाडू कक्षातून. वाशी 11 बॅटिंग करतोय. ओ हवेमध्ये मारा. मारा पण कुठे मारा? जिकडे वारा तिकडे मारा. इथे हवेमध्ये मारतायत. बॅट फिरवली परंतु धाव गिरवली नाहीये तिथे. धावसंख्या स्थिर आहे 5 वर आपण पाहतोय. दीपक खेळतोय 2-3 वर. तेजस खेळतोय 2 वर. डॉट जास्त आले इथे. विकेट किपरने उंच उडी नाही घेतली आणि चेंडू वेगाने जातोय 4 धावांसाठी. देखना नशिबाचा चौकार. सर डीजे मास्टर. तेजसच्या बॅटमधून तो चौकार पाहिला पण लकी 4 आला. धावसंख्या इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 वर आहे. वाशी 11 संघ इथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. प्रेक्षक हो, निशांत नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आधी नाव खूप गाजलं होतं. राजू भोईर स्पॉन्सर्ड. मोठा गाव, मोठं व्यक्तिमत्व, मोठ्या मनाचा मोठा माणूस. ऐवाज हेलसाठी 25,000 रुपये लावणारा माणूस, एकमेव माणूस तो इथे एकमेव मोठा फटका येतोय. चेंडूला टर्न केला. स्विंग ऑफ द बॅट. नोचा इशारा. अतिरिक्त फिल्डर असल्या कारणाने तिथे फिल्डिंग मध्ये दुखापत. आणि धावा बघा. योगेश सर काय सांगायचंय? 1+4. सर मी तेच सांगितलं की अतिरिक्त फिल्डर आहे. तुमच्या फिल्डिंगचं उल्लंघन झालं. पंजा आलेला आहे ते आणि पंजाने धावसंख्या सिकंजावरती पोहोचली आहे 14 वर. धावसंख्येने शिकंजा कसलाय. कसदार, रसदार धावसंख्या झाली. बहारदार, शानदार आणि बॅटर आहे जबाबदार.
कारण आमचे इकडचे लाडके आहेत वामन म्हात्रे साहेब नामदार, ज्याने बदलापूरचा काया पालट केला असे आमचे नामदार सुभाजी गायकर साहेबांचे जवळीक आहेत. गायकर साहेबांचीच नियोजनबद्ध ही स्पर्धा आहे. काही दुःखद घटना घडल्यामुळे गायकर साहेब इथे नाही आहेत, आपण त्यांना मिस करतोय. त्यांच्याच कृपेने आम्हाला या ठिकाणी अनेक संधी मिळाल्या बदलापूर परिसरामध्ये कॉमेंट्रीसाठी. ते सुभाजी गायकर ओहो यावेळेला फुलंचा चेंडू बॅटे पॅटच्या मधून विकेट किपर फेकी करतायत. नेम नाही. विकेट किपरने फक्त MSCBचं शिक्षण घेतलं, गोट्या खेळले नाही लहानपणी, त्या कारणाने नेम हुकला तिथे. अनेकांनी पुस्तकं खूप वाचली. गरजेचं आहे. धावसंख्या 14 वर उडवलाय, मोठा फटका येतोय. तिथे प्रेक्षक कक्ष नाही तर मान्यवर कक्षाकडे जात असताना चेंडू गेला आणि तिथे झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला वाशी 11ला. डबल 1 दीपक. ही प्रचलित नावं आहेत. दीपक, गणेश, विनोद, अतिशय फेमस नाव आहेत. दीपकजी घुटे जे गेले कुठे गेले, स्ट्राईक एंडला गेले. दीपक घुटे. धावसंख्या कुठे बघा 14 वर. आणि आपण कुठे आहोत प्रेक्षक? बदलापूरमध्ये, बारवी डॅम रोड, नवीन वडवली, नवीन अंबरनाथच्या मधोमध असलेलं सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय. हो यावेळेला वाईड यॉर्कर सक्सेसफुली हाताळला गोलंदाज निशानने. निशानचा निशाणा चुकत नाहीये, सुंदर चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू बघितला पण तो 22च्या रूपामध्ये नो आणि प्लस चौकार गेला होता, पण त्यानंतर मस्त कमबॅक केलं. डॉट काढले, चारी पण डॉट, त्यामध्ये एक विकेट सुद्धा प्राप्त केली. 5वा चेंडू निशांचा हा पायामध्ये टाकलेला चेंडू खोदून काढणं भाग पडलं. शॉर्ट बॅकवर्ड स्क्रीनच्या दिशेने तिथे फिल्डर तैनात आहे, त्याने कव्हर केलं. भावड्यासनाच्या उजव्या बाजूला एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 2 षटकाला 1 चेंडू शिल्लक आहे संपायला. धावसंख्या 15 वर. 3 षटकांचे मुकाबले आपण आज खेळवतो, त्याचं कारण की आज 14 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. प्रत्येकाला संध्याकाळी रामाचं दर्शन घ्यायचं आहे. रामनवमी आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आपल्या गृहिणीसुद्धा वाट बघतील. यावेळेला चेंडू निसटलाय आणि त्या दरम्यान एका धावेचं रूपांतर 2 मध्ये. अपेक्षा वाढल्या तिथे खेळाडू कक्षामधून 3-3 असा नारा केला जातोय. पण तो जेव्हा मैदानात जातो तेव्हा आपल्याला कळतं की बोलणं आणि करण्यामध्ये किती फरक आहे. धावसंख्या इथे 17 वर. धावसंख्या इथे 17. योगी सर, तुमची निवड नाही झाली सर, बॉलिंगसाठी उतरू नका प्लीज. बघा त्यांचा उत्साह किती, की त्यांना असं वाटतं की आपण पण खेळलं पाहिजे. आपण कित्येक दिवस दुसऱ्यांना खेळताना बघतोय. खेळतील 10 तारखेला बहुतेक आदर्श चषकामध्ये येतील, भावड्या पण येतील. 11 तारीख आहे तुमची. 2 षटकाची समाप्ती झाली प्रेक्षक. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. थोडंसं कमबॅक केलं. निशानने विकेट सुद्धा प्राप्त केली. 17 धावसंख्या इथे. ड्राईव्ह केलंय इथे सरळ बॅक टू द बॉलर ड्राईव्ह होता हा सुंदर पद्धतीने. तितक्याच वेगाने तिथे स्क्वेअर लेगचा फिल्डर आला जो बॅकवर्ड झोनकडे आहे. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या अलगदपणे उडी मारत असताना संत वाहते कृष्णामाई 18 वर. ओहो त्रिफळाची वॉट डिलिव्हरी, स्विंग अँड डिस्ट्राइट, फलंदाज बाद.
अनिकेतने काय तो चेंडू होता घुसला अक्षरशः त्रिफळाचित केलं. 440 व्होल्टचा धक्का लागला बॅट्समनला. अचंबित करणारा चेंडू बोल्ड. तेजसचं विकेटचं पतन झालं. आता दीपकच्या सोबतीला अनंत गेलेत. इन ॲट 4. धावसंख्या आहे ती 18 वर. टीम वाशी 11 संघ बॅटिंग करतोय. प्रेक्षको आपण पाहतात कॉम्रेड AB वर्धन चषक 20-25 पर्व 10व कल्याण परिमंडळ कल्याण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने स्पर्धा. पुण्याचा चेंडू पायाच्या मागून टाकण्याचा प्रयत्न होता अराउंड द लेग. तिथे डायरेक्ट हिट झालंय. नेम लागलाय आणि पंचाचं बोर्ड आकाशामध्ये. रन आउट जल्लोष. बघा उत्साह. व्हाईटचा सुद्धा पंचाचा इशारा. व्हाईट प्लस विकेट. जबरदस्त तिथे फेकी झाली. जसं राठोड साहेबांचा नेमबाजीमध्ये मुकाबला करू शकत नाही, इथे जबरदस्त नेमबाज ठरले हे फिल्डर. 3 गडी बाद झाले. दीपक सुद्धा इथे परतले. दीपक लोटे लौट गए वापस डगआउट में. ज्याने मारले नाही मटके फटके मोठे असे ते दीपक लोटे. फटके मोठे आले पाहिजेत. एक चौकार आलाय तो दीपकच्या बॅटमधून. एक चौकार आला तेजसच्या बॅटमधून. धावसंख्या मला बुटेरे सर सांगतात 19 वर. ओ हो अजून एक क्लीन बॉल. काय बॉलिंग करतोय अनिकेत. जबरदस्त तीक्ष्ण मारा. फायरिंग करतोय बॉलिंगच्या माध्यमातून. छू 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 क्लीन बॉल. चंदू सुद्धा परतले 0चा चष्मा परिधान करून डगआउट मध्ये. 7 धावा दीपकने केल्या. तेजसने 8 धावांचा योगदान दिलं. दीपकने 2 धावा दीपक लोटेने केल्या. त्यानंतर पाहतो आपण अनंत आता खेळतोय आणि देवाचा धावा करण्यासाठी गेलाय. हे देवा आता तू तरी खेळ बाबा. तुला मिळेल मग मावा. ती आम्ही पुरवू तुला सेवा असे ते देवा. आता काय करतील बघू. हो त्याचा सुद्धा नाही वाटत हेवा. पंच बघा आमचे आता डान्स सुरू झाले. बुटे सरांचा. वा काय ऍक्शन सर. वा वा पुन्हा एकदा सर. वन्स मोर सर. बाईच्या रूपामध्ये धावा 20 वरती 20 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असेल का आता या इनिंगचा. 4 चेंडू झालेत. 2 बाकी आहेत. फार कमी धावसंख्या दिसते आपल्याला. आधीच्या सामन्यामध्ये 14चं लक्ष होतं. या सामन्यामध्ये थोडंसं वाढलंय परंतु 3 षटकामध्ये 30च्या पार तुम्ही जाणं गरजेचं असं इथे परंतु जात नाही पार. आरपार फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्विंगचं बॅट अगदी आडवं होतं तिथे. चेंडू सुद्धा अगदी इष्टींच्या वरून जातोय. मिडल स्टंपच्या वरून चेंडू इथे अगदी नियंत्रित केला जातोय गोलंदाज अनिकेतकडून. प्रिन्सने 9 धावा दिल्या होत्या. निशानने एक गडी बाद करून 8 धावा खर्च केला. त्याच्यात पावलं ते पाऊल ठेवलं इथे. अनिकेतने मात्र हा स्वेर मारा आहे. खूपच बाहेर. बघा ॲक्शन बघा बुटेर सर. काय दुपारची एनर्जी त्यांची. असं वाटतं की आता ड्रिंक घेतली आहे एनर्जी. विथ मावा कुल्फी. अजून 2 चेंडू शिल्लक. 21 धावसंख्या. लास्ट बॉल आहे. हो ओव्हर पिचला स्क्वेअर ड्राईव्ह केले तिथे. लॉफ्टर स्क्वेअर ड्राईव्ह. इट्स अ फ्लॅशी लुक. चविष्ट स्वादिष्ट.
कल्याण वॉरियर्स कल्याण संघापुढे वाशी इलेव्हनने टार्गेट ठेवलंय 26 धावांचं 18 चेंडूंमध्ये. ओरटी मात्रे सर. शेवटचा मस्त चौकार मारला, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं बॅट्समनचं आणि केलंच पाहिजे कारण एक फायटिंग स्कोअर निर्माण झाला इथे. 8चं दर्पण असेल 8.0 8.67 असं रिक्वायर रन रेट आहे. 3 षटकांमध्ये 26 धावा करायच्या आहेत. जिंकण्यासाठी वाशी 11 संघाच्या समोर कल्याण ग्रामीण कल्याण वॉरियर्सला. यानंतरचा सामना कल्याण ग्रामीण विपक्ष पालघर फायटर्स. पालघर फायटर्स क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचे. विजेता संघ जो होईल तोही त्या ड्रॉसाठी क्वालिफाय राहील याची नोंद घ्यायची आहे. बरोबर सर, बरोबर. विजेता संघाची एक चिठ्ठी असेल आणि बाकी सर्व जे संघ जिंकलेत आजच्या दिवसामध्ये त्यांची नावं असतील. असा पुढचा ड्रॉ असेल याची पण आपण नोंद घ्या. जेव्हा तो पुढचा सामना सुरू होईल तेव्हा आपण तो लकी ड्रॉ काढणार आहोत आपल्या स्टेजवर. सर्व कर्णधारांना विनंती की आपण कुठे असाल तर अगदी स्टेजकडे जाऊन बसा. 15 मिनिटाच्या आत हा सामना समाप्त होईल. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 26चं टार्गेट आहे. बॅट्समन पाठवा लगेचच मैदानामध्ये. कल्याण वॉरियर्स कल्याण 25 कंप्लीट झाल्यात. 26चं टार्गेट. चला पंच कुठे आहेत? आपण जा मैदानामध्ये. पंच जात असताना प्रवीणजी विषय, योगीराजजी बुटेरे, त्या सोबतीला प्रिन्स आणि कोण आहे? राजकुमार. प्रिन्स आणि निशांत आहे. आली बॉलिंग मार्कवरती मित्र नितीन. चला नितीनला नीतिमत्ता दाखवावी लागेल. पहिला चेंडू घेऊन नितीन एक्सपिरियन्स कंपेनर आहेत. वरिष्ठ खेळाडू. नितीनला ग्लान्स करायचा होता लेग साईडला. अराउंड द लेग चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बुटेरे सर बघा त्यांच्या डोळ्याच्या नजरेमधून चेंडू असा चुकू शकत नाही. त्यांनी पंख पसरवले. हातांचा पसारा त्यांचा नेहमीच होत असतो. क्रिकेटचा त्याचा पसारा सुद्धा वाढलाय आणि धावसंख्या सुद्धा इथे 1 पसरत असताना 1 वर आहे.
26चं लक्ष. शॉर्ट ऑफ लाईन टर्न केलाय, हवा तसा फटका सजवलाय, मस्त इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहतो आपण. लॉंग लेगच्या प्रेक्षकांकडे मनमोहक आनंद देणारा हा सुंदर चौकार. पंचाची ऍक्शन बघा, लाजबाब चौकार. असताना 5 वर गोलंदाज पुन्हा एकदा नितीन पुढे आले. चाबुक शॉट, लॉफ्टेड फ्लॅशी स्क्वेअर ड्राईव्हचा नजारा पेश केलाय. चेंडू पोहोचणार का? अगदी जवळ जातात तिथे फिल्डर आणि शर्यत लागली होती, पण तो चेंडूने तिथे हुलकाने दिली आणि स्पर्श केलं, चुंबन घेतलं सीमारेषेला 4 धावांसाठी. तो आता त्याला गोत्यामध्ये अडकवलंय गोलंदाज नितीनने. बाहेर बोलवलं होतं, टप्पा पडला, चेंडू आत वळला, खाली सुद्धा राहिला होता. चांगलं कमबॅक करावं लागेल इथे, कारण 2 चौकार गेलेत, एक वाईट पण पडला, 3 चेंडू लिगल झालेत. धावसंख्या 9 वरती जाऊन ठेपली आहे टीम कल्याण वॉरियर्स कल्याणची. वसई 11 फिल्डिंग करतोय, रिव्हर्स वाशी 11. ओहो, चेंडू हवेत, हा झेल आहे आणि फलंदाज फेल आहे. धक्का क्रमांक पहिला, प्रिन्स बाद. प्रिन्सने दोन्ही चौकार मारले, एक डॉट आला, त्यानंतर रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता आणि आता मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावली. शॉर्ट डिसमिस झालं, अगदी बॅटची कडा लागली होती, टॉप एज. धावसंख्या 9 असताना विकेटचं पतन. निशांतला आता जॉईंट होतंय नवीन बॅट्समन. कोण आहे नवीन बॅट्समन निशांतच्या सोबतीला? प्रशांत आहे का? अनिकेत या, अनिकेत या. निशांत अजून समोरा गेल्याने आता अनिकेतच स्ट्राईकला असणार आहे, ज्याच्या विकेटचं पतन केलं गोलंदाज नितीनने. मस्त रनवे बघा, अगदी वरिष्ठ खेळाडू आहेत. 18 क्रमांकाची जर्सी. यावेळेला फोर्सिंग केलंय, बॅकफुटला गेले होते, मिड ऑनला भेदू शकले नाही, तिथे फिल्डिंग चांगली केली जाते. त्या दरम्यान तितकंच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव कंप्लीट केली, धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचलेली आहे टीम कल्याण वॉरियर्स कल्याणची. 1 गडी बाद 10 वर. अजून 16 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 26चं टार्गेट सेट केलंय. 2 चौकार जे आले ते अगदी सक्षम बनवत आहेत कल्याण वॉरियर्सला. फायटिंग तयार केली त्यांनी. यावेळेला सुद्धा चेंडू टर्न केलाय, खराब चेंडूचा घेतलाय समाचार, चेंडू सीमा पार, चौकार. ची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. सज्ज रहा आणि आपण लगेच त्या सामन्याच्या दरम्यान लॉट्स सुद्धा करणार आहोत. त्या सामन्यातील विजेता संघ लिहिला जाणार आहे त्या लॉट्समध्ये. आणि आतापर्यंत जेवढे संघ जिंकले त्यांची नावं असतील ते लकी ड्रॉ आपण आपल्या स्टेजवरती सतीश म्हात्रे सर असतील, तिथे गणेशजी गर्जे सर असतील, इतर आमचे मान्यवर असतील, सूत्रसंचालक असतील, ज्याने कालपासून सुरेख अगदी स्टेज सांभाळला आहे. असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सतीशजी म्हात्रे, गणेशजी गर्जे सर, तसेच चचाने सर, संतोषजी चचाने सर, सर्वांनी चांगलं इथे परफॉर्मन्स दिलंय. प्रत्येकाने आपली धुरा सांभाळली आहे आणि हीच त्यांची पोच पावते की महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या ह्या 10व्या पर्वामध्ये त्यांनी अगदी दिमाखामध्ये सक्सेस प्राप्त केले. हे मला सांगण्यास वावगं वाटत नाही आहे. यशस्वी स्पर्धा झाली आहे. 1.5 दिवस कंप्लीट झाला, अर्धा दिवस बाकी आहे. आधी होता झाकी, आता पिक्चर बाकी आहे. आता मेन चुरस रंगणार आहे दुपार नंतर. इथे काय होतंय, इथे पहिला चेंडू पडतोय,
परंतु अजिबात पावलांची हालचाल नाही बॅट्समनची. पाहिलं आपण निशांत अनिकेत आहे तिथे. एकही धाव वाढत जात नाहीये, वाढली नाहीये. 14 वरती थांबली. अजून 11 चेंडू, आता 12 धावांची गरज. महेशने मगाशी जी करामत केली होती तसं काय करेल का दीपक लोटे? 11 क्रमांकाचा हा गोलंदाज लिपच घुटे हो, दीपक घुटेचा चेंडू पडला कुठे तर तिथे पाहतोय आपण बॅटची कड घेतली आणि फलंदाज जातोय डगआउट मध्ये जेलच्या रूपामध्ये. दुसरा गडी बाद. सावकर सुद्धा घेऊन आले डीजे. बघा आमचे म्हात्रे, रुपेशजी म्हात्रे, रतनदादा म्हात्र्यांचे सुपुत्र. विकेटचं पतन झालं, थोडीशी संजीवनी प्राप्त करून दिली आहे गोलंदाज दीपकने. नवीन बॅट्समन आलाय. 14 धावसंख्या आतापर्यंत आहे. धावा पुढे जात नाही. इथे दिशा दिली आणि मात्र तिथे सामन्याची दिशा बदलते. सामन्यामध्ये ट्विस्ट ऑन झाले प्रेक्षकों. कुछ तो हो जाएगा आगे इस मैदान में, इस मैच में ट्विस्ट हो गया. वापस फलंदाज बाद. आपण देऊया त्याला टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा. दीपक घुटे, तुम्ही बॉलिंग करतायच कसे मस्त. तुम्ही सामना नेऊन ठेवलाय कुठे हे दीपक घुटे. वा वा वा. ज्यांना जर त्याने विकेट संपादन केली, हॅट्रिक संपादन केली तर त्यांना संघ नायक नेतील कुठे, खूप लांब नेतील त्यांना. इकडे अगदी सुप्रसिद्ध हॉटेल्स सुद्धा आहेत. बदलापूर फार अगदी सर्व गुण संपन्न नगरी आहे, परंतु त्यासाठी सामना जिंकून द्यावा लागेल. 2 लागोपाठचे धक्के दिले दीपक घुटेने. नवीन बॅट्समन आला मैदानामध्ये. धावसंख्या पुढे जात नाहीये, ती आहे जागेवरती 14 वर. अजून 12 धावांची गरज आहे. मस्त हिम्मत आहे मर्दा, तो मदत करे खुदा, तू करू शकतो. हॅट्रिक चेंडू हलक्या तर फक्त दिशा दिलीये. पूर्ण चेंडूला वाचलं, पॉज घेतला फलंदाजाने. लेट कटचा नजारा पेश केला. लेट स्क्वेअर कट म्हणू शकतो आपण. फक्त ढकललं, पुश केलं खुश राहण्यासाठी. हॅट्रिक तिथे संपादन करण्याची संधी होती, परंतु ती अगदी बॅट्समनने त्या संधीला परत केलंय, रिटर्न केलं. परंतु चांगली बॉलिंग केली आतापर्यंत दीपकने. मजा आणले सामन्यामध्ये. धावसंख्या 15 वर. अजून 11 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8-11. बॅट्समन निशांतची बॅटची का हो असं म्हटलं की विकेट कीपरकडे फ्लाय होईल. धावतायत, पळतायत, भागो नाही मिलेगा. लॉंग स्टॉप रिझनला धडक देतोय महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी. अगदी बॅनरला हा सुंदर चौका धडक देतोय निशांतच्या बॅटमधून. लकी 4 रन्स, चायनीज कट. सामना होता 8 मध्ये 11, आता आलाय 7 मध्ये 7. कोण कोणावरती करेल मात, कोण कोणावरती करेल घातपात, ती आता वेळ आली. 19 धावसंख्या झाली आहे. अजून तुम्ही सामना सोडू नका. नेव्हर गिव्ह अप. अजून संधी आहे. हा चेंडू जर डॉट काढला तर शेवटच्या षटकामध्ये 7 धावा असतील. मॅच बनेल बरं का. आणि प्रेक्षकांना अशी बनलेली मॅच आवडत असते. संघर्षमय सामना आवडत असतो. झुंज दिली पाहिजे, चुरस निर्माण झाली पाहिजे. त्यांना परवा नसते की कोण जिंकेल कोण हरेल, परंतु त्यांना फक्त बघायचं असतं की तुम्ही कसे हरलात, कसे जिंकलात. इथे झेल मिळेल का? लॉंग ऑफ च्या खाली झेल टिपलाय. मॅच मध्ये मजा आली आहे. मॅच में ट्विस्ट आ गया वापस. ये विकेट का पतन हो गया. 6 चेंडू 7 धावांची गरज. काय मॅच बनले प्रेक्षको, आवडली का? होऊन जाऊ द्या टाळल्या. एका बाजूला कल्याण ग्रामीण कल्याण, दुसऱ्या बाजूला वाशी इलेव्हन. असतो की आयुष्यामध्ये कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. म्हणून मित्रांनो, संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे. कारण जो ध्येयासाठी प्रयत्न करतो ना, तो खरा इतिहास बनवत असतो. आणि
तोच माणूस इतिहास लिहित असतो आणि शिकलेली लोक तो इतिहास घडवत असतात. म्हणून ध्येयासाठी आपण प्रयत्न करा. जगाने वेडे म्हटलं तरी चालेल. आता वेडे पिसे व्हा, पागल पण दाखवा तुमचं क्रिकेटचं. ही संधी आहे. दोन्ही संघांकडे इथे आता पराभवाची छाया कोसळली आहे. कोण जिंकेल कोण हारेल माहिती नाही, परंतु तुम्ही कसं आपल्या संघाला ताराल हे महत्त्वाचं आहे. आता हिरो बनण्याची संधी आली तुमच्या समोर. 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. समोर बॅट्समन आहे तो निशांत आणि दुसऱ्या बाजूला आहे तो मिस्टर निशांत. बाद झाला. XYZ. हरकत नाहीये, नावाची गरज नाही, आता कामाची गरज आहे मित्रांनो. नाम ऐसा करो कि काम बन जाए, काम ऐसा करो कि नाम बन जाए. और अब जैसा आपका नाम बन जाए है, आपका नाम सुनते ही काम बनना मांगता है. आता ती वेळ आली आहे. कारण खरा हिरा कधी चमकतो? अंधारामध्ये तो चमकतो. खरा हिरा असतो उजेडामध्ये. मित्रांनो, काचांचे तुकडे सुद्धा चमकत असतात, त्याला आपण हिरा म्हणत नाही, पण तो अंधारामध्ये जो चमकतो तो हिरा असतो. म्हणून तर म्हटलं जातं की परक यदि हिरे की करनी हो तो अंधेरे का इंतजार करो, वरना धूप में तो काच के टुकड़े भी चमकते हैं. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. दिशा दिली. बॅकफुटला गेले होते. कव्हर पॉइंटला दिशा दिली एका धावेसाठी. खुश करो खुश रहो. खुशीचा माहोल झालाय. बॅटिंग करतोय कल्याण, वॅरियर्स कल्याण. फिल्डिंग करतोय वाशी 11, ज्याने 25 धावा उभ्या केल्या आणि त्या 26 धावांचा पाठलाग सुरू असताना सामना शेवटच्या षटकापर्यंत आला. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता असा प्रयत्न करा की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही इथे कमाल केली असं म्हणू शकता. हरलात तरी चालेल, जिंकलेला म्हणाला पाहिजे तुम्हाला की बाबा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता, मी तुला झुंज दिली आणि झुंज देतोय गोलंदाज. इथे काय बॉलिंग करतोय. अँगल प्राप्त केला अनंताने. टाळ्यांचा गजर प्राप्त करतोय. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 मध्ये पाहिजेत 6 धावा. व्हॉट मॅच. वा वा वा. आजची अगदी प्रफुल्लित करणारी मॅच पाहतो आपण. कॉम्रेड AB वर्धक चषक 2025 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने स्पर्धा, कल्याण परिमंडळ कल्याणच्या वतीने स्पर्धा आणि स्पर्धेला 4 चंद्र लागलेत. ओ बॅट. हो हो, हवेत चेंडू होता. अरे सूरकाने मारला यार. सूरला फार महत्व होतं. असू दे ना, बदलापूर आहे, अलिबाग नसू दे, सूर तर मार. इथे चान्स होती, ती संधी गमावली. कारण ह्या तुम्ही हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट केल्या पाहिजेत. जेव्हा तुमच्या छोट्या धावा असतात तरी सुद्धा अजून सामना बनलेला आहे. धावसंख्या 21 झाली आहे. 3 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. वा वा वा, मस्त बॉलिंग. अनंता मोठे फटके मारू देत नाहीयेत. फिल्डिंग आता अटॅकिंग पाहिजे. तुम्हाला एज संपादन करायचं आहे, त्यासाठी चांगलं परफॉर्मन्स करावं लागेल. उडवलाय, खेचलाय, तिथे फिल्डर येईल का नाही त्याच्या आवाकाच्या बाहेर. अगदी चेंडू जाते स्टेज कडे. विजयी षटकार. मॅच फिनिश्ड. फायटर आनंदाचे डोळे. येस येस येस. नेतिवली सुपर किंग, ठाणे सर्कल, पॉवर NSG विरार, अलिबाग वॉरियर्स, नेताजी तानाजी आणि कल्याण वॉरियर्स सर्व संघनायक स्टेजवर येतील. आपण ड्रॉ काढ